18 आणि 19 ऑगस्टला महाराष्ट्रात पावसाचा जोर सगळीकडे सारखा राहणार नाहीये। कोकणात तुलनेनं जास्त पाऊस असणार आहे, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाची स्थिती वेगळी असणार आहे। तुमच्या भागात काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुमच्या जिल्ह्यात सध्या पाऊस कसा आहे तेही आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा। चला तर मग सगळ्यात आधी बघूयात कोकण आणि गोव्याबद्दल। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात 18 आणि 19 ऑगस्टला पावसाची शक्यता आहे। यामध्ये रायगड आणि रत्नागिरीसह कोकणातल्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनी शेतात पाणी साचत नाही ना याकडे लक्ष द्यावं। आता बघूयात मध्य महाराष्ट्र। पुणे, सातारा, कोल्हापूर आणि नाशिकच्या घाट भागात पावसाची शक्यता तुलनेनं जास्त राहू शकते, पण सांगली, सोलापूर, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या भागात पाऊस काही ठिकाणी राहण्याची शक्यता आहे। यानंतर आता मराठवाडा। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये 18 आणि 19 ऑगस्टला काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। म्हणजेच संपूर्ण मराठवाड्यात एकसारखा पाऊस पडणार नाहीये। आता बघूयात विदर्भ। 18 ऑगस्टला विदर्भातल्या अनेक भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे। गडचिरोली आणि गोंदिया या भागात पावसाचा जोर तुलनेनं जास्त राहू शकतो, पण 19 ऑगस्टला विदर्भात पावसाचा विस्तार कमी होण्याची शक्यता आहे। म्हणजेच 18 तारखेच्या तुलनेत 19 तारखेला काही ठिकाणीच पाऊस पडू शकतो। तर थोडक्यात काय, तर 18 ऑगस्टला कोकण आणि विदर्भात अनेक भागात पाऊस, मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात तुलनेनं चांगला पाऊस, तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 19 ऑगस्टला कोकणात पाऊस सुरू राहू शकतो, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस राहू शकतो, तर विदर्भात पावसाचा जोर आणि विस्तार कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच जिल्हानिहाय हवामान अपडेटसाठी आणि शेतीच्या उपयोगी माहितीसाठी ॲग्रोस्टार मराठीला नक्की फॉलो करा।